संकेत बनकर चढाईसाठी समाधान मोरेवर खरोखर बक्षिसांची खैरात झालेली आहे। 7-4-4-7 मिथुन मोकल आणि दिलाय चकवा। यशस्वी चढाई 1 गुणांची करतो लढाई। अकादेमी बोरी जय भवानी वाशी बालनंद कासू जय हनुमान सोले आपण जय तारीख राहायचं आपल्याला फायनल कॉल। हो अर्थातच थांबवलाय राहुल मोकल याचा वारू रोखला गेलाय। एक तुफानी दमाचा हा खेळ मात्र अनेक मैदानावरचा सितारा ठरलाय। विराज राणे काहीस कान मंत्र देत असताना आपल्या खेळाडूला आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही। संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी सुद्धा इतिहास। कठीण काळात स्वतःला नेहमी सांगत राहा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलोय। शुभम शिंदे मैदानावर चमकलास मित्रा। जर समोरच्या संघाला पराभूत जर आपण केलं तर तुमच्यासाठी टाळ्यांचा गजर होईल। काळभैरव भारतीय संघ ही सुवर्ण संधी आहे। आयुष्यात समोरच्या कोणताही संघ असू द्या, किती मोठा संघ असू द्या, घाबरू नका। आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरू नका। घाबरायचं असेल तर आपल्या कर्माला घाबरा, कारण देव दयाळू आहे मित्रांनो। एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही। युट्यूबच्या माध्यमातून अनेक रसिक वर्ग या स्पर्धेला जोडला गेलेला आहे। विप्रो मात्रे आम्हाला संख्या समजेल का किती रसिक वर्ग या स्पर्धेला आतापर्यंत जोडलेला आहे युट्यूबच्या माध्यमातून। गुणफलक पाहिला तर 15-5 गणेश संघ अशी माघार तुम्ही घेणार नाही आम्हाला माहिती। मेहनत रंगलाई म्हणावं लागेल। तुफान जबरदस्त अनेक वर्षाचा अनुभव मिथुन मोकलला आहे। मिथुन मोकलचा मानस दिसतोय की आज सायकलवर बसायचं। रात्रीचे फक्त 3:02 झालेली आहे आणि कुंभकर्णाची वेळ सुद्धा चालू झालेली आहे। म्हणून प्रत्येक जण कुठे बसलेला आहे खुर्चीमध्ये व्यवस्थित आपापली काळजी घ्या मित्रांनो। कधी आपल्याला झोप लागू शकते, परंतु आम्ही मराठवाड्याचा रांगडा खेळ पाहत असताना हे शक्य नव्हे। टू ड्रीम इज इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे। टू रन दे ब्रेव नॉट टू गो, जिथे धाडसी माणसं जाण्याचा प्रयत्न करत नाही तिथे मला जायचं। शापूर विरुद्ध बोरी, अंतिम सामना विजेता कोण होईल? लवकरात लवकर खरोखर 3 वाजता ती स्पर्धा सर पूर्णत्वात येत आहे। अरुण पाटणी ते सुद्धा 40 वर्ष वयोगटाची स्पर्धा अप्पा बोरकर यांच्या माध्यमातून आणि चंद्रकांतजी बोरकर यांच्या माध्यमातून घेतली गेली आणि ती खरोखर आपण यशस्वी करून दाखवली। तर आम्हाला सुद्धा रायगडचे बाग पाहत आहे। बंटी बांधनकर सारखे एका संघात 7 खेळाडू असले तर समोरच्या संघाच्या डोक्यात भुगा होईल मित्रांनो। थांबवावं कसं असा प्रश्नचिन्ह। रायगड जिल्ह्यात असं नाव आहेत गुड्डू पाटील, भारत पाटील, बंटी बांधनकर, हे बलाढ्य खेळाडू आहेत मित्रांनो। निर्देश टाकी हे नाव घेऊन एका चढाईत मल्टिपल गुण आणण्याची धमक आहे। राज पाटीलचा चांगला पाहायला मिळेल की क्षेत्ररक्षण होईल।
कमाल कमाल झाली, सुपर टाकल झाली. राज पाटील याचा वार रोखला गेला. कमाल कमाल, मिथून मोकल थांबणारा नव्हे. इथून मोकल कुठून वाट धोक्यातून काढेल हे सांगू शकत नाही. हे तुम्ही अनुभवलं आहात. अजिंक्य व स्पर्धा मित्रांनो, प्रत्येकाचा जीव टांगणीला लागलं होतं, मात्र अंतिम विजेता पद मिळवणारा हाच तो कारागीस. अथर्व, तुमचा जल्लोष आम्ही अंतिम सामना विजय झाला तेव्हा पाहिला होता. नवतरुण कार अथर्व सुद्धा राग आणि रग याचा एकत्रित संगम आहे. आपण सोन्या 50-50 आहे. जबरदस्त केली आम्ही पाहिलेली अजिंक्य स्पर्धेत. राहुल मोकर विजयाचा जल्लोष साजरा करणार आणि हत्तीवर बसून साखर कोण वाटणार. कारण हा भव्य दिव्य जर चषक आपल्या मैदानात, आपल्या गावात, आपल्या मंदिरात आला तर काय मजा येईल. मिरवणूक काढली जाईल. एवढा मोठा चषक, आमदार चषक सन्मान्य संजय भाई म्हात्रे यांच्या माध्यमातून ज्यावेळी आपण प्रथम क्रमांक मिळवतो मित्रांनो, रात्री 3 किंवा 4 वाजले तरी गावातून मिरवणूक काढली जाते. हा आनंद पैशाने विकत मिळत नाही मित्र. ना पैशासाठी ना संजय भाई मित्रमंडळ, ही युवा पिढी आपल्या चेहऱ्यावर आम्ही पाहतोय जरा झोप जास्त झालेली दिसते मित्रांनो. व्यवस्थित बसून घ्या, कारण आता क्वार्टर फायनलच्या लढतीला थोड्याच वेळा सुरुवात होईल. घणाघाती हल्ले चढवले जातील, परंतु सामने काही बाकी आहेत. अंकादेवी बोरी, जय भवानी वाशी, बालंद पासून जे हनुमान तदनंतर कोटान ते बेरीच्या लढतीला सुरुवात होईल. आता 3 वाजलेले आहेत म्हणजे अंतिम सामना 5:30